खरं तर आपल्या संस्कृती आणि आपल्या संस्काराला हे न पटणारं आणि यातनं जे काही आरोपी आहेत, जे काही याच्यात लिप्त आहेत, म्हणजे कृत्य करणे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मायाजाळ संपत्ती, यामध्ये SIT योग्य पद्धतीने याचा कारवाई करत आहे. SIT सर्वच बाजूने विचार करत आहे. यांच्याकडे जे पुरावे असतील ते SITकडे द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे. एकंदरीत नाशिकचे पवित्र जे आहे आणि अशा पवित्र नाशिकमध्ये अशा प्रकारचे बंधू बाबा आपल्या नाशिकचे संस्कार संस्कृतीला त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे, यामध्ये कोणी सुटणार नाही. SIT प्रचंड कडक कारवाई करते आहे, कोणालाही सोडत नाही आहे, सुटणारी कोणी नाही आहे, सुटवू नये ही भावना सर्वांची आहे. खरं तर या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे असतील, जे काही तुमच्याकडे माहिती असेल, जे समाजाकडे माहिती असेल, ती SITला दिली पाहिजे असं माझी सर्वांना आव्हान आहे. यामध्ये काही महसूल विभागाचे SITकडनं माझ्याकडे जो रिपोर्ट येईल, SIT भाग FIRचा आहे, पोलीस कारवाईचा आहे, पण काही अधिकाऱ्याची नावं आमच्याकडे येतील. आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि काही अशी आम्हाला या ठिकाणी आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न प्रवीण गेडाम करतात आहे. तर विभागीय आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की असे जे महसूल अधिकारी आहे, जे तिथल्या CCTV सर्व्हिलन्समध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कार्याला येऊन त्या ठिकाणी अशा कृत्याला साथ देणारे, अशा संपत्ती जमा करण्याच्या कार्यात साथ देणारे अधिकारी जे आहेत त्यांची नावं आम्ही शोधतो आहे. एकाचं ट्विट तर मला मिळालेलं आहे, पण बाकी अजून त्या ठिकाणी SITकडनं नावं आमच्याकडे येणार आहे. ते नावं आमच्याकडे आल्यावर अशा लोकांना नोकरीत ठेवायचंच नाही, बडतर्फच केलं पाहिजे, इथपर्यंत महसूल खातं जाणार आहे. त्या माध्यमातून गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्या सामान्य शेतकऱ्यांना न्याय त्यांनी जर माझ्याकडे हिअरिंग लावली, एखादा अर्ज केला माझ्याकडे, तर माझ्या कोर्टामध्ये मी केस दाखल करून घेईन आणि त्या संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी राहील. साहेब, भाजपच्या काही नेत्यांचे देखील अशोक खरतला फोन कॉल होते असं अंजनी दमानी यांचं म्हणणं आहे. नाही, अंजलीताई दमानियाजीकडे काही पुरावे असतील, काही कॉल्स असतील, त्यांनी SITला दिले पाहिजे. SIT याची चौकशी करताय. कधी कधी काय होतं, ह्याच्यात काही समर्थन करता येत नाही, पण तो बंधू बाबा आहे हे नंतर कळल्यानंतर काही गोष्टी होतात. कधी कधी नॉर्मली एखादा कॉल लागला किंवा काही झालं तर मला असं वाटतं वारंवार संबंध येणे, दुष्कृत्यामध्ये डायरेक्ट सहभाग असणे, कुकृत्यामध्ये सहभाग असणे, मालमत्तेमध्ये सहभाग असणे, या सर्व गोष्टीचा तपास SIT करत आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण थोडा वेळ घेऊ आणि SITचा पूर्ण अंतिम झाल्यावर अधिक बोलणं योग्य राहील. साहेब, माडाचं एक मोठं प्रकरण नाशिक. माझ्या शेतीला जर केवळ 80 शेती असेल, तिला 80 हेक्टर दाखवणे, एकंदरीत माझा मुलगी परिवार जो आहे ती 28 एकरच्या वर माझ्याकडे जमीन नाही आहे, माझ्या ॲफिडेविटमध्ये आहे. पण काही लोक आता म्हणजे एक प्रकारचा जाणीवपूर्वक षडयंत्र करून माझ्याकडे 1100 एकर जमीन आहे आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी एक जाणीवपूर्वक काही लोक प्रयत्न करत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण कोर्टामध्ये मी जाणार आहे. 10 कोटी रुपयाचा दावा मी या सर्व टीमला करणार आहे. ज्यांनी ही पोस्ट तयार केली आणि ज्यांनी शेअर केली त्या सर्वांवरच त्या ठिकाणी मी कोर्टामध्ये खटला दाखल करणार आहे. आज नोटीस दिल्या आहेत, एक 7-8 दिवसात खटला दाखल करील आणि कोर्टामध्ये मला विश्वास आहे की कोर्ट यावर योग्य कारवाई करेल. पण याच्यात जाणीवपूर्वक कोणी असं करतंय असं आपल्याला वाटतंय का? खरं तर करण्याचं कारण काय, मी एवढंच म्हटलं होतं की ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत, फार्म हाऊसेसकरता लोन घेतलेलं आहे, ज्यांनी मर्सडीज गाड्या घेतल्या आहे, त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये. नॉर्मल गाडी शेतकरी घेतो, ट्रॅक्टर घेतो, 4 व्हीलर गाडी घेतो, याला कोणी म्हणाही नाही आहे. पण कर्जमाफी मागताना धनदांडगे लोक ज्यांच्याकडे ऐपत आहे तेवढेच जर पैसे आपण गरीब शेतकऱ्याला दिले तर अधिक जास्त फायदा होऊ शकतो गरीब शेतकऱ्याचा, ही भावना होती. त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तयार करणे आणि समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याचं काम, शेवटी वृत्तपत्राला अधिकार आहेत, भंडाफोड करण्याचे अधिकार पत्रकारांनाही आहे. पण या अधिकाराचा दुरुपयोग करून काही लोक जर असे वागत असतील, याकरता शासन आहे, कोर्ट आहे, कोर्टात लढाई कोर्ट या ठिकाणी मला वाटतं दखल घेईल आणि मी आता कोर्टाला सर्टिफिकेटही देणार आहे माझ्या प्रॉपर्टीचं आणि माझ्या ॲफिडेविटमध्ये मी टाकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारच्या बदनामी
ह्या काही फार त्या ठिकाणी जरी वेदना देणाऱ्या असतात, पण ह्या फार काळ याचं सत्यताही कार लपत नाही आणि त्यामुळं सत्यासमोर येईलच आणि आला आहे. पुढं कोर्टातून आम्ही ही केस लढू. तुम्ही नाशिकमध्ये आलेला आहात. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या महिन्यामध्ये 10 तारीख आणि 17 एप्रिलला आणि पुढच्या महिन्यात पुन्हा 2 अशा 6 शिबिराचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण महसुली मंडळामध्ये महसूल खात्याने केला आहे. आणि या अभियानाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आणि जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता शिबिराचं आयोजन आहे. तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला, NAची अट आता रद्द केली, मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजना आपण आणली. या सर्व योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही शिबिराचं आयोजन आहे. मी प्रवीण गेडाम या ठिकाणी हे मॉनिटर करतात. आमचे विभागीय आयुक्त, आमचे जिल्हाधिकारी आयुष आहेत आणि हे टीम जी आहे, या टीमच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा जो लाभार्थी आहे योजनांचा, त्या प्रत्येक लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातनं आम्ही प्रत्येक घरी पोहोचण्याचा विचार महसूल खातं करत आहे आणि अशी योजना आम्ही तयार केली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला फार मोठा फायदा या शिबिराच्या माध्यमातून होतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्या संकल्पनेला पुढं नेण्याचं काम आम्ही करतो आहे. आज या ठिकाणी आळगावमध्ये या शिबिराचं आयोजन झालं आणि या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा एक शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, जनतेला एक 15 योजनाचा लाभ या शिबिरामध्ये मिळणार आहे. आपल्या माध्यमातून आहे उद्धवजींना, हर्षवर्धन सपकाळला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, काँग्रेसच्या नेत्यांना, अजितदादांनी संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांचं 80% आयुष्य त्यांनी काँग्रेसच्या नेत्यासोबत त्यांच्या सरकारमध्ये एकत्रित काम केलं आहे. या राज्यातला असा कुठलाही व्यक्ती नाही ज्यांनी अजितदादाशी सहवास नव्हता किंवा अजितदादाची घरचे संबंध नव्हते. अशावेळी जर इतकी मोठी दुर्घटना झाली आणि माननीय सुनेत्रा पवारची जर सीट लढत आहेत, तर सर्वांनी अनुपस्थित सीट दिली पाहिजे अशी भावना आहे. माझ्या भावनेचा विचार करतील, आपल्या माध्यमात त्यांना भावना पोहोचवतो आहे. आणि मी वडेट्टीवारशी बोललो होतो, नाना पटोलेशी बोललो होतो, पुन्हा वाटलं अजून बोलू, पण मला वाटतं ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे. आणि ते राहुरला लढतात त्या ठिकाणी ठीक आहे, त्यांची काय भावना मला माहिती नाही, पण अजितदादाच्या तरी मतदारसंघामध्ये त्यांनी काही भावनाचा आदर केला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतो आमच्याकडे बरेच उमेदवार आहेत. नाही, राहू द्या ना. आता काँग्रेसने बरेच वर्ष आले तिकडे निवडणूकच लढलेली नाही. असं आहे की त्यांना जर अजितदादाच्या आत्तापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग आठवतील तर नाही लढणार. त्यांचा ज्या पद्धतीने काँग्रेसच्या प्रत्येक परिवाराशी संबंध आहे आणि प्रत्येक परिवाराशी काही ना काही अजितदादांनी त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचं कार्य केलं आहे, असा कुठला नेता आहे काँग्रेसमध्ये, असा कुठला राष्ट्रवादीमध्ये नेता आहे किंवा परिवार आहे की ज्याचा अजितदादाच्या सहवास नाही आहे. मग अशा वेळेस अशा घटनेमध्ये, दुर्घटनेमध्ये अजितदादा गेले, अशा वेळी काही तर विचार केला पाहिजे. राहुरीच्या बाबत काय म्हणते आपण? राहुरीमध्ये त्यांना वाटेल ते करू द्या, पण बारामतीमध्ये पण आम्हाला असं वाटतं राहुरीमध्ये चांगलंच आहे त्यांनी सोडलं तर, पण नाही सोडलं तर बारामती जरीमध्ये किमान विचार केला पाहिजे. अशोक खरात याला एकनाथ शिंदेंनी आता SIT म्हणजे SITच्या समोर शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे की अंजली दमन यांना अटक करण्यात यावी आणि यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करण्यात. जो त्यांना काय वाटतं त्यांनी बोलावं, त्यांना काय वाटतं त्यांनी बोलावं. पण मी वारंवार सांगेल, SIT गंभीर आहे, सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे. या इन्क्वायरीमध्ये असा कुठलाही प्रकार कोणी करू नये ज्यामध्ये इन्क्वायरीमध्ये काही बाधा येतील असं मला वाटतं.